धन्यवाद डीजे सोमेश. वळूया आपण पुन्हा एकदा श्रीदेव महापुरुष चषक, श्रीदेव महापुरुष कलाक्रीडा मंडळ गावठणवाडी आयोजित भव्य दिव्य नाईट अंडरम पंचक्रोशीतील ही क्रिकेटची स्पर्धा 2025 चौथं पर्व. उपस्थित तमाम मायबाप क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत. आजच्या दिवसातील म्हणजे आजच्या रात्रीमधील दुसरा सामना, दुसरा क्वार्टर फायनलचा सामना, उपांत्यपूर्व फेरीची दुसरी लढत आपल्याला पाहायला मिळते. कालच्या पहिल्या गटामध्ये अतिशय सुंदर देखणी कामगिरी करणारा संघ तो म्हणजेच मैत्री कट्टा आजारवाडी परोळे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूने पहिल्या रात्रीमध्ये पहिल्या दुसऱ्या गटामध्ये क्वालिफाय झालेला संघ तो म्हणजेच GM स्पोर्ट्स पागेरे. नाणेफेकीचा कौल त्या ठिकाणी आजमावला गेलाय. नाणेफेकीचा कौल त्या ठिकाणी जिंकतोय मैत्री कट्टा आजारवाडी. हा संघ प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं गेलंय ते म्हणजेच GM स्पोर्ट्स पागेरे संघाला. स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय श्री कमलेशजी करंगुटकर यांचं आगमन झालेलं आहे. सन्माननीय कमलेशजी करंगुटकर, आपल्याला विनंती असेल, खास दाबोली गावातनं या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत, त्यांना विनंती असेल कमलेशजी करंगुटकर आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्वागताचं गुलाब पुष्प आपण स्वीकारायचं आहे. आपल्याला विनंती आहे आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्वागताचं गुलाब पुष्प स्वीकारा. धन्यवाद. वळूया मैदानाकडे. भूषण नावाचा गोलंदाजी एंडकडनं आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंगच्या दिशेने असेल अजय नार्वेकर. पहिला चेंडू पॉईंट रिझल्टमध्ये हलक्या हाताने ड्राईव्ह केला जातोय. चेंडूवर एकेरी धावेनिशी धावांचा अकाउंट, धावांचा श्री गणेशा आणि या एकेरी धावेनिशी स्वतःचं आणि संघाचं खातं खोललं जातंय ते म्हणजेच अजय. पुढचा चेंडू आक्रमण केलंय, चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला गौरव आहे स्क्रीनवर. गौरव परब आणि ओमकार परबने काल चांगल्या पद्धतीचा खेळ या मैदानावर साकारला होता. तशाच पद्धतीची खेळची अपेक्षा असेल आज देखील संघाच्या कर्णधाराकडून. सुंदर चेंडू, ऑन ड्राईव्हचा फटका, पूर्ण लेनचा चेंडू, थोडासा लोअर फुलटॉस पद्धतीचा आपल्याला पाहायला मिळतोय. अजय नार्वेकरच्या बॅटमधनं ऑनसाईडच्या दिशेने फटका येतोय आणि धावसंख्या स्थिरावली 4 धावा. 3 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. 4 अशी धावसंख्या. श्रीदेव महापुरुष चषक तेंडोली आयोजित भव्य दिव्य अशा पद्धतीचं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळते. मैदानावर भूषण पुन्हा एकदा पुढचा चेंडू, चांगल्या पद्धतीचा फटका, मनगटाचा वापर त्या ठिकाणी केला जातोय. सुंदर फटका टोलवला जातोय. धावसंख्या स्थिरावली 5 धावांवर. पहिल्या 4 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. पहिले षटक हे प्रगतीपथावर. आक्रमण करण्याचा इरादा फसलाय. अजय नार्वेकरच्या स्वरूपात पहिला गडी प्राप्त करतोय भूषण नावाचा गोलंदाज. पहिला धक्का म्हणावा लागेल GM स्पोर्ट्स पागेरे संघाला. धन्यवाद डीजे. 5 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. 5 धावा. नवीन फलंदाज मुन्ना आपल्याला पाहायला मिळतोय. मुन्ना एकेरी धावेनिशी स्वतःचं खातं गोलतोय. सांघिक धावसंख्येला एकेरी धावेनिशी पुढे सरकवतोय. धावसंख्या बसली ती आता पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा. पहिलं षटक समाप्त, 6 धावा. डीजे वळूयात पुन्हा एकदा मैदानाकडे. दुसरा क्वार्टर फायनलचा सामना, उपांत्यपूर्व फेरीची दुसरी लढत आपल्याला पाहायला मिळते. मैत्री कट्टा आजारवाडी नाणेफेकीचा कौल जिंकतोय. प्रथमतः क्षेत्ररक्षण. पहिलं षटक समाप्त होतंय. 6 धावा जमवतोय तो म्हणजेच GM स्पोर्ट्स पागेरे संघ. पिंट्या तळवडेकर आपल्याला पाहायला मिळतोय स्क्रीनवर. अजय नार्वेकर आणि पिंट्या तळवडेकर ही सलामीची जोडी. मात्र अजय बाद झाल्यानंतर निश्चित स्वरूपाने एक पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. एक धावसंख्या भागीदारीने रचावी लागेल. फलंदाजांना फक्त एकदाच बोलण्याची मुभा आहे, याची आपण नोंद घ्यायची आहे. सगळ्या खेळाडूंना पुन्हा एकदा विनंती करतोय. आणि विकेट किपर यष्टीरक्षक आपण विकेट पडल्यानंतरच सहकार्यांची चर्चा करू शकता, याची आपण नोंद घ्यायची आहे.
या मैदानाकडे पुन्हा एकदा हा चेंडू ओमकार आपल्याला पाहायला मिळतोय. थोडासा पंचाचा निर्णय भरकटलेला चेंडू अवांतर धाव घोषित केली गेली. या अवांतर एकेरी धावनिशी धाव फलक देखील हलतोय. पुन्हा एकदा स्ट्रायकिंगच्या दिशेने डावखुरीचा फलंदाज मुन्ना सज्ज होतोय. हा चेंडू पुन्हा एकदा ड्राईव्ह केला जातोय. ऑफ ड्राईव्हचा फटका येतोय. पॉईंट रिजन मध्ये चेंडू निघतोय. घोषित क्षेत्रामध्ये मिळणारी एकेरी धाव धावसंख्या पोहोचली 9 धावांवर. 2 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. 9 अशी धावसंख्या स्कोर कार्डवर. पुन्हा एकदा ओमकार परब गोलंदाजी एंडकडनं आपल्याला पाहायला मिळतोय. कालच्या पहिल्या 2 सामन्यात सलगच्या 2 सामन्यात ज्याने सामनावीराचा पुरस्कार आपल्या नावे केला तोच ओमकार. चांगला चेंडू पुन्हा एकदा बॅकफुट पंच आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूवर एकेरी धाव 1-1 धावा या महत्त्वाच्या दिसत आहेत मैदानावर. 1-1 धावेनिशी धावसंख्या पुढे सरकवण्याचा प्रयत्न मुन्ना परब आपल्याला पाहायला मिळतोय. मॅन फ्रॉम पागेरेवाडी परिसरातील हा खेळाडू यावेळेला मात्र थोडासा स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न होता. स्वर चेंडू अवांतर धावेचा इशारा. या अवांतर धावेनिशी धावसंख्येवर पुन्हा एकदा परिवर्तन. 11 धावा. 3 चेंडू 11 अशी धावसंख्या. 3 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. 11 धावा. गोलंदाज ओमकार पुन्हा एकदा चांगला चेंडू. रनआउटची संधी असेल. ओमकार पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानावर आक्रमण केला जातोय. आक्रमणाचा फटका पाहायला मिळतोय मुन्ना परबच्या बॅटमधून. नशिबाची साथ नव्हती मुन्नाला, अन्यथा हा चेंडू सीमा पार होऊ शकला असता. निश्चितच नशीब म्हणावं लागेल. नशीब बलवत्तर म्हणावं लागेल. ते म्हणजेच 6 धावा वसूल होऊ शकल्या असत्या. ओम साई लक्ष्मीवाडी संघ आणि संघाचे कर्णधार सन्माननीय अतुल शेलटकर यांनी आयोजनासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्याचबरोबर माही स्पोर्ट्स माडेचोडी हा संघ विजयी झाल्याबद्दल त्यांना देखील वाटचालीसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद अतुल शेलटकर. पुन्हा एकदा आक्रमण आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेला देखील चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. 2 धावा आपल्या संघासाठी वाचवतोय. दुसरं षटक समाप्त होतंय आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावली. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 13 धावा. पिंट्या तळवडेकर सज्ज होतोय. गोलंदाजी एंडकडनं आपल्याला पाहायला मिळतोय सागर पेडणेकर, मॅन फ्रॉम आजारवाडी. पिंट्यासाठी पहिला चेंडू हलक्या हाताने आक्रमण केलं. यावेळेला मात्र पंचांचा निर्णय येतोय षटकाराचा. 6 धाव्यांची मोहर लावलेला फट षटकारासाठी सन्माननीय दामोदर मुननकर आणि त्यांच्या समवेत गौरव घाडी 1 लिटर थंडाची बॉटल त्या ठिकाणी प्रायोजित केले आणि या प्रत्येक षटकारासाठी हे पारितोषिक प्रायोजित केलेलं आहे. पिंट्या तळवडेकरच्या नावावर पहिला षटकार आजच्या रात्रीमधील आणि पहिली थंडाची बॉटल आपल्या नावे करतोय. थंडाच्या बॉटलपेक्षा आपल्या संघासाठी धावसंख्या उभी करणं महत्त्वाचं आहे. मैदानावर लढताना दिसतोय पिंट्या तळवडेकर. निश्चित स्वरूपाने आपण विचार केला तर अनेक वर्षांचा अनुभव आहे पिंट्या तळवडेकरकडे देखील. चांगला चेंडू फुलर लेनचा होता, त्यावर देखील थोडासा एकेरी धावेचा हा फटका खेळतोय. अपड्राईव्हचा फटका. चेंडूवर 1 धावेनिशी धावसंख्या बदलली. धावसंख्या पोहोचली ती आता 21 धावा. 3 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. 21 अशी धावसंख्या. कॅल्क्युलेशनचं क्रिकेट निश्चित स्वरूपाने 21. 3 चेंडू 21 अशी धावसंख्या. पुन्हा एकदा सागर. शेवटचे 3 चेंडू. पहिलं सत्र, पहिल्या डावाचा खेळ. शेवटच्या 3 चेंडूंचा आपल्याला पाहायला मिळेल मैदानावर. सागर पेंडेकर पहिल्या चेंडूवर आक्रमण केलं पिंट्या तळवडेकरने. हा थोडासा खराब चेंडू. अनफेअर डिलिव्हरी. नो चेंडू, नो +1. एकूण 2 धावा आणि या 2 धावेनिशी समीकरण बदललंय. पुन्हा एकदा धावसंख्या पोहोचली ती आता 23 धावांवर. अजूनही 3 चेंडू येणं बाकी आहेत आणि येणाऱ्या 3 चेंडूवर किती धावा त्या ठिकाणी वसूल केले जात आहेत पिंट्या तळवडेकर मार्फत हे देखील पाहणं तेवढंच औत्सुक्याचं. एकता मोठा फटका निघेल का? यस, मोठा फटका निघण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसलाय. पिंट्या तळवडेकर फलंदाज बाजू
विनंती आहे एमपीआर पाट संघाचा बाबू घारे पहिल्या दिवसात 2 षटकार ठोकले होते, त्याचे 2 थंडाची बॉटल त्या ठिकाणी द्यायचं राहिलेले आहे. कृपया करून आपण बाबू घारे स्टेजवर येऊन ही थंडाची बॉटल आपण स्वीकारायची आहे. आपल्याला विनंती असेल बाबू घारे. दरम्यानच्या कालावधीत एकेरी धावेनिशी धावसंख्या स्थिरावली 24 धावांवर. 5 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. शेवटचा चेंडू असेल आणि येणाऱ्या शेवटच्या चेंडूवर किती धावा त्या ठिकाणी मुन्ना परब जोडतोय आपल्या फटक्याच्या जोरावर हे देखील पाहणं महत्त्वपूर्ण असेल. मोठ्या फटक्यांकडे वळतोय की सिंगल किंवा डबल या फटक्यावर तो समाधान मानतोय पाहणं महत्त्वपूर्ण असेल. आक्रमण केलंय मात्र चेंडूवर एकेरी धाव निघेल. एकेरी धावेनिशी पहिल्या 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. अर्थात पहिलं सत्र समाप्त झालंय आणि धावसंख्या स्थिरावली 25 धावांवर आणि विजयाचं लक्ष असेल येणारे 18 चेंडू 26 धावा. वळूयात मैदानाकडे. दुसऱ्या इनिंगचा खेळ, दुसऱ्या सत्राचा खेळ, दुसऱ्या डावाचा खेळ सुरुवात होतोय. श्रीदेव महापुरुष चषक तेंडोली 2025 चौथं पर्व आपण अनुभवतोय. हा क्रिकेटचा रणसंग्राम स्पर्धेचं 4व्या वर्षी निश्चित स्वरूपाने पदार्पण होतंय. अतिशय सुंदर देखणी क्रिकेटची स्पर्धा, पंचक्रोशीमध्ये भुरळ गारणारी क्रिकेटची स्पर्धा. राहुल मोर्डेकर गोलंदाजी एंडकडनं आपल्याला पाहायला मिळतोय. राहुल वर्सेस सागर पेडणेकर हे बॅटल आपल्याला पाहायला मिळते. नॉस्टॅगिंगच्या दिशेने खेळाडू गौरव हडकर आणि सागर पेडणेकर ही सलामीची प्रारंभीची जोडी. गोलंदाजी एंडकडनं राहुल मोर्डेकर. मॅन फॉर्म मापन आपल्याला पाहायला मिळतोय. स्क्वेअर चेंडू +1 एकूण 2 धाबा. धावसंख्या पोहोचेल आता मात्र 3 धाबांवर. पहिल्या चेंडूचा खेळ फक्त समाप्त होतोय. धावसंख्या आहे 3 धाबा. विजयाचं लक्ष बनवायचं आहे 26 आणि या 26 धावांचा पाठलाग त्या ठिकाणी सुरुवात होतोय. 26 धावांचा पाठलाग निश्चित स्वरूपाने कशा पद्धतीने करतोय. मैदानावर सागर पेडणेकर आणि गौरव हडकर ही जोडी बरं निश्चित स्वरूपाने निर्भर असेल. सागर पेडणेकरच्या बॅटमधनं आक्रमक फटके आपण कालच्या दिवसात पाहिले आहेत, कालच्या रात्री पाहिलेले आहेत. आज मात्र त्या फटक्यांची पुनरावृत्ती मैदानावर घडवावी लागेल. एक चांगल्या फलंदाजीचं प्रात्यक्षिक निश्चित स्वरूपाने सागर पेडणेकरला शेवटच्या चेंडूपर्यंत, शेवटच्या षटकापर्यंत तळ टोकून मैदानावर उभं राहावं लागेल. दुसऱ्या बाजूने जर आपण विचार केला GM स्पोर्ट्स पागेरे संघ, मुन्ना परब, अक्षय सळमळकर, त्याचबरोबर मुकेश परब, राहुल मोर्डेकर, अजय नार्वेकर, पिंट्या तळवडेकर, यष्टीरक्षक छोटू परब, 7 खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि या सगळ्यांपाठी मास्टर माइंड, मॅन फॉर्म हापन समीर चव्हाण संघाचा कोच आपल्याला पाहायला मिळतो. अतिशय सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल. ऑफ ब्रेकचा वापर त्या ठिकाणी केलाय, सुंदर पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमधल्या दिशेने वळताना पुन्हा एकदा चेंडू, यावेळेला मात्र शेवटच्या पिच पर्यंत निश्चित स्वरूपाने नजर ती फलंदाजाची
चेंडूवर लक्ष ठेवून खेळणं गरजेचं. सुंदर चेंडू पुन्हा एकदा व्ही अलॉंग द कार्पेट फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू निघतोय कव्हर क्षेत्रामध्ये, घोषित आरक्षित क्षेत्रामध्ये. एकेरी धाव, एकेरी धावेनिशी पहिलं षटक समाप्त होतंय आणि धावसंख्या स्थिरावली 7 धाव. निमित्तानं या ठिकाणी सन्माननीय सत्यवान तेंडुलकर आणि त्याचप्रमाणे सन्माननीय सागर राऊळ हे मुंबईवरनं ही स्पर्धा पाहण्यासाठी अनुभवण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. तेंडोली गावचे वायरमॅन सन्माननीय अक्षय कुंभार यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे, आपलं स्वागताचं गुलाब पुष्प आपण स्वीकारायचं आहे. अक्षयजी कुंभार आपल्याला विनंती असेल. पुन्हा एकदा वळूया मैदानाकडे. मुकेश परब गोलंदाजी एंड कडनं सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवर आणि स्ट्रायकिंगच्या दिशेने असेल सागर पेडणेकर. फुलटॉस चेंडू आक्रमण करण्याचा इरादा आहे. आता मात्र 11 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. 11 चेंडू 18 धावा. एखादा मोठा फटका निश्चितच चित्र बदलवणारं ठरेल. संघाचं चित्र जर बदलवायचं असेल, आपल्या संघाला विजयत आणि म्हणजेच सुस्थितीपर्यंत नेऊन ठेवायचं असेल तर सागर पेडणेकरला एखादा मोठा फटका खेळणं हे नितांत गरजेचं आणि ती गरज आज मात्र ओळखावी लागेल. सागरला आपल्या स्ट्रेंथवर कामगिरी करावी लागेल. हलक्या हाताने बॅकफुटला कट केलेला हा फटका चेंडू निघतोय पुन्हा एकदा कबर क्षेत्रामध्ये. एकेरी धावेसाठी घोषित आरक्षित क्षेत्रामध्ये मिळतोय एकेरी धाव. एकेरी धावेनिशी धावसंख्या हळूहळू पुढे सरकते. उरलेले 10 चेंडू आणि उरलेल्या 10 चेंडूवर 17 धावांची गरज असेल. आक्रमण केलंय मात्र फसलाय. चेंडू निघतोय एकेरी धावेसाठी. एक्क्या दुक्क्याने काम बनणार नव्हे तर मोठा फटका खेळणं गरजेचं असेल. जशा पद्धतीने पिंट्या तावडेकरच्या बॅटमधनं एक आक्रमक फटका आला, षटकार, त्याची पुनरावृत्ती मैदानावर, त्याची परतफेड निश्चित स्वरूपाने सागर पेडणेकर करवी एवढं गरजेचं दिसतंय. तरच एक चांगलं बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. महापुरुष कलाक्रीडा मंडळ तेंडोली गावठणवाडी आयोजित ही भव्य दिव्य पंचक्रोशी नाईट अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा 2025 पर्व 4. आणि या 4थ्या पर्वामध्ये आपण पाहतोय सेकंड क्वार्टर फायनलचा हा सामना. उपांत्यपूर्व फेरीची ही दुसरी लढत GM स्पोर्ट्स पागेरे वर्सेस मैत्री कट्टा आजारवाडी. पहिल्या रात्रीमध्ये अतिशय सुंदर कामगिरी करत GM स्पोर्ट्स पागेरे संघ जो दाखल झाला होता क्वार्टर फायनलमध्ये. कालच्या पहिल्या गटामध्ये कालच्या रात्रीमधील तीनही सामने जिंकत त्या ठिकाणी दाखल झालेला संघ मैत्री कट्टा आजारवाडी. आक्रमण करण्याचा इरादा, चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, गरी परिवर्तन निश्चित स्वरूपाने कामी येत आहे. फलंदाज बाद होतोय. यू मिस आय हिट हे समीकरण फलंदाज बाद होतोय सागर पेडणेकर डीजे. वंची गरज कालच्या 2 सामन्यांचा लागोपाठचे 2 सामने आणि या लागोपाठच्या 2 सामन्यात ज्याने मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतला होता तोच ओमकार आपल्याला पाहायला मिळतोय मैदानावर. आज मात्र ओमकारला तशा पद्धतीची कामगिरी करावी लागेल. 8 चेंडू 16 धावा. प्रत्येक चेंडू मागे 2 धावांची गरज आणि ही गरज ओळखावी लागेल. यावेळेला मात्र पहिला चेंडू थोडासा बॅकफुटला कट करतोय. चेंडूवर एकेरी धाव, स्क्वेअर ऑफ द विकेट असा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूवर 1 धाव निघते. एकेरी धावेनिशी समीकरण बदललंय. येणारे 7 चेंडू उर्वरित 15 धावांची अजूनही गरज. 7 चेंडू 15 धावा. एखादा मोठा फटका मुकेश परबच्या विरोधात ओमकार परबच्या बॅटमध्ये येणं गरजेचं आहे. आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे. यावेळेला मात्र पंचांकडे अपील केलंय. त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत पंच श्रीकांत गुरव आणि त्याला साथ देत आहेत पंच उमेश मडवळ, त्याचबरोबर सौरभ राऊळ मुख्य पंचाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. फलंदाज
6 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. 6 चेंडूत 15 धावा या मैदानावर बनवणं तसं म्हटलं तर कठीण बनणार नाही, तसं म्हटलं तर अवघड सोपं देखील वाटतंय. तशा पद्धतीचं वाटत नाही, कारण क्रिकेट आहे. क्रिकेटच्या मैदानावर कधी काय बनेल कधी काय बिघडेल हे सांगणं थोडंसं कठीण म्हणावं लागेल. पहिला चेंडू निर्धाव राखतोय अजय नार्वेकर, गोलंदाजी एंडकडनं आपल्याला पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूने गौरव हडकर. येणाऱ्या 5 चेंडूवर 15 धावांची गरज असताना मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये संयम सुटतोय, फलंदाज बाद होतोय. अजून एकदा सलगचे 2 चेंडू निर्धाव फेकतोय, त्यामध्ये 1 विकेट. 4 चेंडू आणि 15 धावांची आता मात्र गरज असेल. 4 चेंडू 15 धावा. एखादा मोठा फटका खेळावा. सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळतोय. कव्हरच्या दिशेने चेंडू निघतोय. घोषित क्षेत्रामध्ये पंचांचा निर्णय 2 धावेचा येतोय. 3 चेंडू 13 धावा. 3 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. चौकार किंवा षटकार या चेंडूवर येणं गरजेचं. मात्र मैदानावर शांत ठेवलंय नाना परबला देखील अजय नार्वेकरने. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. सबमरीन डिलिव्हरीचा वापर त्या ठिकाणी केला जातो. चेंडू पडल्यानंतर उडताना दिसत नाहीये आणि त्याचाच फायदा. रनआउटची संधी असेल. फलंदाज बाद होतोय. अजून एक धक्का म्हणावा लागेल. तो म्हणजेच GM स्पोर्ट्स पागेरे संघ हळूहळू विजयावर शिक्कामोर्तब करण्याच्या इराद्याने मैदानावर आपल्याला पाहायला मिळतोय. संघाचे कोच सबीर चव्हाण अतिशय खुश आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि संघाचे आज अतिशय सुंदर कामगिरी GM स्पोर्ट्स पागेरे संघ ठरतोय. दुसऱ्या क्वार्टर फायनल मधील विजेता संघ, अतिशय सुंदर कामगिरी करणारा संघ ठरलाय. आजच्या दिवसातील दुसरा सामना आणि दुसरा सामना या ठिकाणी आपल्या नावे करतोय GM स्पोर्ट्स पागेरे संघ. तर दोस्ती मैत्रीकट्टा आजारवाडी संघ आपण या स्पर्धेत सहभागी झाला त्याबद्दल आपल्याला पुढच्या सगळ्या सीझनसाठी मनापूर्वक शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतोय.